या पुरोगामी माड्याला गेल्या निवडणुकीमध्ये माझ्यामुळे डाग लागलेला होता। या माड्याचा पराभव झाला होता आणि निश्चित त्याचं प्रायश्चित्त म्हणून हाच माडा, हाच पुरोगामी माडा पुन्हा पवार साहेबांच्या पायावरती ठेवण्यासाठी मी चालू विमानातून उडी टाकलेली आहे। मित्रांनो, निश्चितपणानं ती गेल्या वेळेला झालेली चूक आम्ही असो, मोहिते पाटील असो, ही निश्चितपणानं भावनेच्या भरामध्ये झालेली चूक होती। आणि त्यानंतरच्या काळामध्ये मोहिते पाटलाप्रमाणे आमच्याही काय अपेक्षा होत्या राजकारणामध्ये, आमच्याही तालुक्याला न्याय मिळावा, त्याचा स्वाभिमान जागा व्हावा, त्याच्याही विकासाची द्वारं पुन्हा खुली व्हावीत, आमच्याही नेतृत्वाला गती यावी, या भावनेनं उद्देशानं 1,16,000 एवढं मताधिक्य देऊन सुद्धा बीडचं पार्सल आणून आमच्या तालुक्यामध्ये ठेवलं आणि मित्रांनो, आमचा दोघांचाही भ्रमनिरास झाला। मी मात्र थेट पवार साहेबांचं पहाटे 3 वाजता घर गाठलं। साहेब, विश्वासघात झालेला आहे आणि मला तुम्हाला तिकीट द्यावं लागतंय। मित्रांनो, पुन्हा गाडी घसरली, थोड्याफार मताने माझा पुन्हा पराभव झाला, परंतु मी लढणारा कार्यकर्ता आहे। मी काय निवडणुकीपुरतं काम करत नाही। 24 तास मी सामान्य माणसासाठी, जनतेसाठी धावून जाणारा, संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे। मित्रांनो, माझ्या घरातला फोटो काढता येईल, पण ह्या लाखो लोकांच्या हृदयामध्ये जे पवार साहेबांचं स्थान आहे, अख्खा महाराष्ट्रात पवार साहेबांच्या आधारानं लढायला उभा आहे। सगळं जग एका बाजूला आहे, घर सुद्धा फोडलेलं आहे, घरभेदी तयार केलेले आहेत। मी काल परवा संध्याकाळी मला वेळ मिळाला, त्यावेळेला मी ती सर्वे बघत होतो। अजित पवार पक्षाला 5 पैकी 0-0, ती सर्वे तुम्ही पाहिला असेल। म्हणजे पाठीमागे एकदा मी एक मोबाईल घ्यायला गेलेलो होतो, जसं देवेंद्र फडणवीसनी एकनाथ शिंदे आणि अजितदादांना घेतलं, ते मला उदाहरण आठवलं। 25 वर्षापूर्वी मी एक 300 रुपयाला चायनाचा मोबाईल घेतला आणि त्या मोबाईल दुकानदाराला मी विचारलं, याची गॅरंटी काय? तर त्यांनी सांगितलं कि रात चांद तक नहीं लेकिन रात तक ये चलेगा। ये चायना का माल है। मित्रांनो, नेतृत्व हे नेतृत्वच असतं। कुणी फुटून गेला, कुणी सोडून गेला, म्हणून तो नेता होतो, ह्या भ्रमामध्ये कुणी राहायचे कारण नाही। की गेल्या वेळेला मोहिते पाटील कुटुंबाने आम्ही एकत्र होतो, त्यावेळी 1,16,000चं मताधिक्य दिलं होतं। अरे आत्ता जे आम्ही दोघं एकत्र येऊन जे मताधिक्य देणार आहे, ते पुढची 25 वर्ष या महाराष्ट्रामध्ये ते रेकॉर्ड कोणी तोडणार नाही, हे सांगण्यासाठी तुम्हाला आलेलो आहे। आणि म्हणूनच मित्रांनो, आम्ही काय सहजासहजी एकत्र झालोय असं समजू नका।